नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा. बदलापूरमध्ये एका शाळेतील 2 चिमुकल्या मुलींवर 13 ऑगस्ट रोजी लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केल्याचा आरोप केला जातोय. यानंतर संतापलेल्या नागरिकांनी काल 20 ऑगस्ट रोजी बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये रेल रोको आंदोलन करत शाळेचीही तोडफोड केली. या आंदोलनामुळे जवळपास 9 तासांपासून अधिक वेळ रेल्वे सेवा ठप्प होती. यानंतर राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी SIT मार्फत करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान बदलापुरातील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी वेळ नाही अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. बदलापूर येथील आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. बदलापूर मधील आंदोलनस्थळी इतर ठिकाणाहून लोक आणले होते. सरकारला बदनाम करण्यासाठी षडयंत्र आहे. आंदोलनात आंदोलक लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन कसे आले असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलाय. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य असंवेदनशील आहे. शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी पालक म्हणून वक्तव्य केले पाहिजे. सरकारकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश का देण्यात आले असा प्रश्न करून अंधारे म्हणाल्या, महिलांना लाडकी बहीण योजना नको आहे तर महिलांना संरक्षण हवे आहे. आगामी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा एकत्रित पूर्व परीक्षेत MPSC परीक्षा कृषी सेवा पदांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या गटाने मंगळवारी 20 ऑगस्ट रात्री पुण्यातील नवी पेठ परिसरात धरणे आंदोलन केले. शेकडो विद्यार्थ्यांनी परीक्षेतून ही पदे वगळल्याबाबत नाराजी व्यक्त करून रात्री 9 वाजता आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलक विद्यार्थ्यांनी MPSC विरोधात घोषणाबाजी केली आणि कृषी विभागाच्या गट अ आणि गट ब मधील 258 मंजूर पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना शांततेने आंदोलन करण्याचा सल्ला देत आणि कायदा हातात न घेण्याचा इशारा देत सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. वक्फ बोर्डाच्या लाखो एकर जमिनीवर मोदी सरकारचा डोळा असून वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास या जमिनी बिल्डरांच्या खिशात जाणार आहेत. हिंदू वोट बँकेला खुश करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. याचा लाभ भाजपला निवडणुकांमध्ये घ्यायचा आहे असा आरोप भिवंडी पूर्वेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केलाय. वक्फ सुधारणा विधेयकातील तरतुदी विरोधात संयुक्त संसदीय समितीमध्ये ठाम भूमिका घ्या अशी मागणी आमदार शेख यांनी समिती सदस्यांना केली आहे. अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या भाजपच्या नेत्या आशा बुचकेंना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून अजित पवारांवर तोफ डागली. अजित पवारांनी भाजपला डावलून घेतलेली जुन्नरच्या पर्यटनाची बैठक ही शासकीयच होती असा पुनरुच्चार बुचकेंनी केला आणि पुरावा म्हणून तहसीलदारांच्या सहीने तयार झालेला बैठकीचा अजेंडा दाखवला. त्यामुळे माझा रोष हा जिल्हा प्रशासनावर आहे. हेच प्रशासन अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंच्या कारभाराला बळी पडत आहेत. आता पालकमंत्री यांच्यावर कारवाई करणार आहेत का असा प्रश्न आशा बुचके यांनी थेट अजित पवारांना विचारलाय. 18 ऑगस्टला जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत आली तेव्हा काळे झेंडे दाखवत बुचकेंनी चांगलाच राडा घातला होता. या राड्यानंतर उच्च दाबाच्या त्रासाने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मात्र डिस्चार्ज मिळताच त्यांनी पालकमंत्री अजित पवारांविरोधात पुन्हा हल्लाबोल केलाय. बदलापुरातील प्रकरणानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक महत्त्वाची पोस्ट केली आहे. सुळे यांनी फडणवीसांसाठी पोस्ट लिहित, माझ्यासह अनेक आजी माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करते, परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे ही सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री फडणवीसांना केली आहे. आमदारांची अधिवेशनातील उपस्थिती, मांडलेल्या समस्या, विचारलेले प्रश्न या आधारे केलेल्या मुंबईतील
मूल्यमापनात महाविकास आघाडीचे आमदार अव्वल ठरले, तर शेवटच्या 3 क्रमांकावर महायुतीचे आमदार आहेत. प्रजा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मुंबईतील आमदारांच्या विधिमंडळातील कामगिरीचे मूल्यमापन करणारे प्रगती पुस्तक जाहीर केले. वर्षभराच्या कामगिरीमध्ये दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे आमदार अमीन पटेल, शिवसेना ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या 3 आमदारांना अव्वल गुण देण्यात आले. या 3 आमदारांनी सभागृहामध्ये नागरिकांच्या समस्यांवर आधारित प्रश्न विचारले आणि त्यांची सर्वाधिक उपस्थिती होती, असे या प्रगती पुस्तकात म्हटले आहे. तर या अहवालात भाजप पिछाडीवर आहे. पुण्यातील जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्या अंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HIER टाकी परिसर आणि पर्वती टाकी परिसर, पर्वती टँकर पॉइंट, लष्कर जलकेंद्र, SNDT खडकवासला जॅकवेल, नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, वडगाव जलकेंद्र परिसर येथील विद्युत पंपिंग विषयक आणि स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या सर्व भागाला शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी एखाद्या भाविकाने दर्शनासाठी पैसे दिले तर त्या भाविकावर गुन्हा दाखल होणार आहे. तसेच पैसे घेण्यावरही गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. तसेच 2 महिन्यानंतर येणाऱ्या कार्तिकी यात्रेत विठ्ठल मंदिराच्या संवर्धन कामातील नवीन रूप पाहायला मिळेल, असेही औसेकर महाराज यांनी सांगितले. पंढरपूर येथील भक्त निवास येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. याची माहिती समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी दिली आहे. राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुन्हा एकदा राज्यभरात पाऊस सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालाय. आज पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात पावसाची शक्यता आहे. त्या भागांमध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. हवेचा दाब अनुकूल होत असल्यामुळे राज्यात 25 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे. येत्या 72 तासांमध्ये या दोन्ही शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात मान्सून 25 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर असे सलग 3 आठवडे सक्रिय राहणार आहे आणि आज संपूर्ण राज्याला येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.